काय नाही, मी जातो आष्टीला, सामान बी घेऊन येतो आणि काही आता विराज बी लागलाय मागं, कसं करायचं त्याला नेऊ नाही पण त्याला सोड नका कुठं असं एकट्याला. किती वाजले? किती वाजले? 5:30-6 वाजता आले आता. 6 वाजले. जाऊ का? हां जा. परत उशीर झाला, त्याला आणतो सांभाळून. लक्ष द्या जा. हा विराज, विराज आणि मी चाललोय आणि दीपा म्हणते नको विराजला. बरं आहे, बरं. तर चला, दीपाली बघती आता इकडं विराजकड. विराज काय म्हणतोय, विराज मी एकटा जातो, तू नको येऊ. होय तुला यायची असतील न, मम्मी म्हणते नको जाऊ. यायची यायची होय. बरं 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 ठीक आहे, चल 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 चल, ठीक आहे यायची म्हणतोय. चल हा. विराज आणि मी चाललो तर आष्टीला. विराज लागलाय माग. संध्याकाळी आता जवळपास बघा सूर्य इकडं मावळत आलाय, घराच्या खाली म्हणजे मावळतच आलाय. आणि संध्याकाळच्या 6 वाजल्या तरी आता मी चाललो होतो आष्टीला सामान आणायला. आज दुरोडीची सुट्टी घेतली होती आणि थोडं सामान आणायचं आहे. तर म्हणलं चला आष्टीला. तर विराज मला पण यायचं आहे, मला पण यायचं आहे. तर तो काय ऐका ना, तर म्हणलं चल भाऊ येऊ. 6 वाजल्या 7 वाजेपर्यंत येतो ना आम्ही. अर्धा तास जायला, अर्धा तास यायला, आणि थोडं फरक लय नाही, सामान थोडं आहे. अंधार पडून यायला बघू काय होतं ती. दीपाली म्हणते नको, पण विराज काय ऐका ना. चलायचं विराज. तर चला निघलो तर आम्ही आष्टीला, विराज आणि मी. आणि इकडं जर बघा सूर्य तर फार मावळा एकदम पाठीमाग. सूर्य गेलाय मावळायला फार. तसंच निघलो तर आम्ही आष्टीला. त्याच्या साईडला बघा. आणि विराज बी कसा आहे एकदम. विराज चाललो आपण, चाललो आष्टीला. आम्ही चाललो आष्टीला. काय सूर्य कसा मावळा आहे तिकडं. सूर्य मावळा आहे ना, लवकर यायचं आपल्याला. आम्हाला लवकर यायचं असतं. सूर्य फार मावळा आहे, पण तरी विराज मी चाललो असतो. विराज रेल्वेचा रोड कुठं आहे? कुठं आहे रेल्वेचा रोड? तिकडं आहे पुढं रेल्वेचा रोड दाखवतो, जवळच आलाय. तर इकडं रेल्वेचा रोड आलाय का विराज? रेल्वे कुठून जाती? त्या रोडावरून जाती? कोणत्या रोडावरून जाती दाखव बरं. रेल्वेच्या रोडावर जाती ना? हां. आणि ऊन नसल्यामुळं इकडं रेल्वे ब्रिज आहे, तिथं पण आपण शूटिंग केलेलं आहे. आणि रेल्वे आष्टीकडे जाते ती. आणि इकडे बघा रोडला कसे पोरं खेळत आहेत, धरलंय पूर्ण म्हणूनच. हां तू जाम धरलंय का? बघ पोरं कसे कलर झाले. चलायचोय, चल चल जाऊ आपण लगेच. मार्केट सगळं बंद आहे. हा चल चल चल. काय रेल्वेचा पूल होय, आलंय जवळ. चला आता चाललो तर आम्ही वापस घरी आमच्या. अंधार पडलाय बघा किती. आता चालतो तर आम्ही आष्टीहून. म्हणजे काय झालं, अर्धा तास झालं आष्टीहून आलेलो, पण हिडिओ काढायचा विसरलो. आलो असंच, मग काय केलं, काय होतं सणाचं मग थोडंसं म्हणजे आम्ही सामान घेऊन आलो. तर आज दुरोड होती, मग थोडंसं मटण बिटन आणलं होतं जरा. मग दीपाळीला दिलं, ती बनवीत राहिली. मग हिडिओ काढायचा विसरला. पण विषय असा झाला, मी आष्टीहून आलो, पुढचा रेग्युलर म्हणलं हिडिओ करावा आता. तर आष्टीहून आम्ही आल्याच्या नंतर आता काय झालं, स्वयंपाक वगैरे होऊन जेवण वगैरे झाले. संध्याकाळी आता झोपायचा टाईम झाला आहे आमचा. आता विराज काय मस्ती करतोय ते तुम्हाला मी दाखवतो. दाखव ना. तर बघा विराजची कशी झाली मस्ती. तर खेळतोय आज. काय जरा थोडंसं बरं वाटतंय त्याला. कुठं लाथा मारतो, कुठं कुणाला काही म्हणतो. हा काय काय काढू, काय काढायचे? पॅन्ट होय, जोख्या टाकायची जरा. टाकू जोख्यात, जोखा बी हाई. जोखा सोडतो, जोख्यात टाकतो मी. हा टाकू. हा विराज जोख्यात टाकायचं. बरं बरं चला, जोख्यात देतो टाकून. चला तर काय दुकान लावतो मी. संध्याकाळच्या 9:30 वाजल्यात आणि मी अजून जेवण नाही केलं. सर्वांनी जेवण केलंय, पण मी काय एकट्याने जेवण नाही केलं. तर आता काय करतो, दुकान लावतो आणि जेवण करून घेतो मी. तर मागं बघा चंद्र कसा उगला एकदम. आपल्याला पाठीमागं पाहू शकतो आपण, चंद्र उगलेला आहे तो. आणि आत्ता दुकान लावून घेतो म्हणलं, तर दुकान घेतो लावून आता. तर विषय काय, आता बराच टाईम झाला, 9:30 वाजल्यात.
तर आता मला जेवण करायचं, सर्वांनी जेवण केलंय, फक्त मी एकटाच जेवायचा राहिलो होतो. तर मला चला संध्याकाळचं आपलं दुकानात कसं असतंय वातावरण हे पण दाखवतो. दुकानात अशी लाईट वगैरे आहे, बाहेर बी लाईट आहे आणि बाहेर मग बघा वातावरण कसं आहे की मागं एकदम चंद्र वगैरे आणि मी तुम्हाला एकदम दाखवतो. मी दुकान बंद करतो, नंतर सर्व इथला व्ह्यू संध्याकाळचा मी दाखवतो. बघा कसं व्ह्यू आहे संध्याकाळचा दुकानापाशी. तर अशा सर्व लाईटी वगैरे असल्या संध्याकाळी मस्त वाटतंय, थंडगार हवा वगैरे. तिकडं चंदमामा उगलेत, त्यांचा पण प्रकाश आहे आणि इकडं कशी लाईटी वगैरे आहेत. इकडं आमचं समोर संध्याकाळी कसं गावातल्या लाईटी लागल्यात मंदिराच्या. आणि इकडं मग आमचे इकडं साईडला घरं आहेत सगळे, तिकडे पाठीमागे भरपूर असे घरच आहेत. तर बघा असं वातावरण आहे. तर चला विराजन ते अजून काय करते बघू. विराजची सायकल आत लावायची बाहेरची अजून.